अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, आपण आज संगीता वाबळे ह्या ताईंचा अनुभव पाहणार आहोत. ह्या ताईंना शारीरिक व्याधी भरपूर प्रमाणात होती, म्हणून त्यांनी स्वामी सेवेचा मार्ग निवडला आणि पुढे जे काही घडलं ते अगदी विचार न करण्यासारखंच आहे. म्हणून आजचा हा अनुभव अगदी शेवटपर्यंत ऐका आणि आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तर चला तर मग ताईंच्या आजच्या या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर हे ताई सांगतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. माझे नाव संगीता वाबळे. मी एका ग्रामीण भागामध्ये म्हणजेच आमचे गाव आहे तिथे मी राहते. मी, माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि एक मुलगा आणि एक मुलगी असे आमचे कुटुंब आहे. आम्ही शेती करून आमचा उदरनिर्वाह करतो. आमचं सर्व काही व्यवस्थित चालू होतं. मी कधीच स्वामींची सेवा केली नव्हती, फक्त स्वामींबद्दल ऐकून होते. मात्र मी नॉनव्हेज खायचे, म्हणजे माझ्या घरामध्ये सगळेच खात होते. फक्त माझी सासू एकटीच ती नॉनव्हेज खात नव्हत्या. मग आम्ही सगळे खात होतो, म्हणून मला असं वाटायचं की स्वामींची सेवा ही फार अवघड असेल. आपण नॉनव्हेज खातो, मग स्वामींची सेवा कशी करायची? आणि हे सगळं असं असल्यामुळे मी कधी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट देखील घेतला नाही किंवा मी फारसा याबद्दल कधीच विचार केला नाही. माझं दैनंदिन कामकाज सुरू होतं, सर्व काही व्यवस्थित चालू होतं. आणि मग काय झालं की संकट येताना कधीच सांगून येत नाहीत. सर्व काही व्यवस्थित असताना एकदा का संकट यायला लागली की मग ती एकामागोमाग एक अशी अनेक येतात, त्यातून आपल्याला सावरता देखील येत नाही. असे बरेच वेळा आपल्या बाबतीतही घडले असेल, तर माझ्याही बाबतीत तसेच घडले. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. मात्र एक दिवस अचानक माझ्या छातीमध्ये थोडंसं दुखायला लागलं. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हटलं की काहीतरी जास्त काम झालं असेल, त्यामुळे कदाचित छातीमध्ये दुखत असेल, म्हणून मी फारसं लक्ष दिले नाही. आणि हळूहळू छातीमध्ये दुखण्याचं प्रमाण थोडंसं वाढत गेलं. मी तिथल्याच लोकल डॉक्टरकडे जाऊन आले. डॉक्टरांनी मला काही गोळ्या दिल्या आणि म्हटले की दुखायचं राहून जाईल, काही घाबरण्यासारखे नाही. म्हणून मीही जास्त काही त्याकडे लक्ष दिले नाही. मी 2-3 दिवसाचा जो काही कोर्स होता गोळ्यांचा तो पूर्ण केला आणि हळूहळू माझ्या छातीतलं दुखायचं प्रमाण कमी झालं. परंतु ते तात्पुरतंच होतं, कारण पुढे येणारं संकट हे महाभयंकरच होतं याची मला कल्पना देखील नव्हती. आणि मग काय झालं की माझ्या छातीमध्ये अधूनमधून दुखायला लागत होतं. आणि एक दिवस मला पूर्ण माझी छाती जड झाल्यासारखंच वाटलं. माझ्या डाव्या साईडला मला छातीमध्ये एक गाठ आल्यासारखी जाणवली. मी हात लावला तर ती खूपच अगदी टणक होती आणि मग मी खूपच घाबरले. म्हटलं हे काय झालं आहे, म्हणून मी लगेच डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांना ती गाठ दाखवली. डॉक्टर म्हणाले की हे ऑपरेशन करावं लागेल, याला दुसरं काही नाही. आपल्याला आतमधलं मांस काढून त्याची चाचणी करावी लागेल, कारण आत्ता महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण हे फारच आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी मोठी मुलगी ही 5वीला होती आणि छोटा मुलगा हा 1लीला आहे. मला काय करावे काहीच समजत नव्हते. मुलं इतकी लहान आहेत, माझ्यावरती भरपूर जबाबदारी आहे. मला जर ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल तर त्यातून मी कशी सावरणार होते. मला काही करावं काही सुचत नव्हतं. मला डॉक्टरांनी तात्पुरत्या गोळ्या दिल्या आणि लवकरच मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सल्ला दिला. मी हो म्हटलं आणि घरी आले. मला काय करावं काही समजत नव्हतं. आता डॉक्टरांकडे कसं जाणार? आणि जर डॉक्टरांकडे गेलो आणि जर त्याचं निदान कॅन्सर आहे असं म्हणून झालं तर मी काय करू? मला इतकं अक्षरशः रडायला येत होतं. मला सारखा माझ्या मुलांचाच विचार येत होता, कारण अजूनही कॅन्सरवरती योग्य तो उपचार निघालेला नाही आणि आतापर्यंत कोणीच कॅन्सर या रोगातून मुक्त झालेला नाही आहे, हे मलाही चांगलंच माहीत आहे. मला काहीच समजत नव्हतं की काय करावं.
मग मिस्टर मात्र ऐकत नव्हते. ते मला डॉक्टरांकडे चल, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात, चाचणी करूयात, सगळं काही व्यवस्थित होईल असं सारखे सांगत होते. मात्र मन माझं मानत नव्हतं आणि शेवटी मी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. मी डॉक्टरांकडे जाणारच होते. पण त्या दिवशी काय झालं की सकाळी मला उठायला थोडा उशीर झाला. सर्व काही कामं माझ्या सासूने आवरून घेतली होती. मी आजारी असल्यामुळे मला फारसं काही काम नव्हतं. मी मोबाईल घेऊन बसले आणि मोबाईलवरती स्वामी समर्थांचा तारक मंत्र लागला होता. मी तो तारक मंत्र चालू केला आणि ऐकत होते. आता काय करावे काही समजत नव्हतं. तारक मंत्राच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तारक मंत्राला असं लिहिलं होतं की आयुष्यातील सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी हा मंत्र दिवसातून एकदा जरूर ऐका. मला तर काही सुचतच नव्हतं, परंतु कुठेतरी विश्वास ठेवायचा म्हणून मी तारक मंत्र चालू केला आणि तो ऐकतच मी आंघोळ वगैरे सर्व काही आवरून घेतलं. आता थोडंसं बरं वाटत होतं. असं वाटत होतं की कोणती तरी अद्भुत शक्ती आहे जी आपल्याला संरक्षण देत आहे किंवा ती आपलं कवच बनवून आत्ता ढालीसारखी उभी आहे. मात्र हे सर्व काय होतं हे मला समजत नव्हतं. आणि मी आज पहिल्यांदाच तारक मंत्र ऐकला होता आणि पहिल्यांदा ऐकल्याने फारसा चमत्कार घडणार आहे असं मला वाटत नव्हतं. मी कारण कधीच स्वामींबद्दल जास्त काही जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता आणि मी शेवटी सगळं काही आवरून डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी मला 2 दिवसांनंतर पुन्हा बोलावलं आणि मग तेव्हा आपण ऑपरेशन करू असं सांगितलं. 2 दिवसांनी तुम्ही सर्व काही तयारी करून तुमच्यासोबत कोणत्या तरी एका व्यक्तीला घेऊन या. इथं राहण्यासाठी सोय आहे आणि तुम्हाला इथे 2-3 दिवस ॲडमिट व्हावं लागेल असं देखील डॉक्टरांनी सांगितलं. आणि 2 दिवसांनी मी डॉक्टरांकडे जाणार होते. आता मी घरी आले आणि पुन्हा मी मोबाईल पाहू लागले. तेव्हा स्वामींविषयीचे बरेच व्हिडिओ माझ्या मोबाईलवरती होते. मी एक व्हिडिओ लावला. तो व्हिडिओ स्वामी समर्थ यांच्या सेवेतील एका ताईंना आलेला अनुभवच होता. तो अनुभव ऐकून मलाही असं वाटलं की आपणही स्वामी समर्थांची सेवा करावी आणि मग सर्व काही व्यवस्थित होईल. मग मला जे काही मनामध्ये भीती होती ती देखील आता कमी व्हायला लागली होती. परंतु आता मात्र मी 2च दिवस घरी होते. त्याच्यामुळे मी 2 दिवस स्वामींची सेवा करण्याचं ठरवलं. माझ्याकडे सेवा करण्यासाठी कोणतंच साहित्य नव्हतं. मग मी काय केलं की स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड जप चालू केला. माझी जाव बाहेर जॉबला होती. ती दररोज जॉबसाठी बाहेर जात असते. मी तिला फोन करून येताना श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ आणायला सांगितला. तिने तो ग्रंथ आणला आणि त्या ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे मी मोबाईलवर पाहिले आणि संकल्पयुक्त सेवा करण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी मी महाराजांना संकल्पयुक्त सेवा करण्याचं वचन दिलं. मी महाराजांना म्हटलं की महाराज, मी या ग्रंथाचे 108 पारायण करेन, फक्त तुम्ही मला ह्या आजारातून मुक्त करा. आणि मी त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण एक पारायण केले आणि तिसऱ्या दिवशी मी त्या दवाखान्यात जाण्यासाठी निघाले. माझ्या आईला अगोदरच मिस्टरांनी फोन करून बोलावून घेतलं होतं. मी, आई आणि मिस्टर आम्ही तिघं आता हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. दारामध्ये गाडी येऊन उभा राहिली. आम्ही गाडीमध्ये बसलो आणि हॉस्पिटलला गेलो. आम्हाला जी काही वेळ दिली होती त्या वेळेमध्येच आम्ही पोहोचलो. डॉक्टरांनी आता मला ऑपरेशनसाठी घेतलं आणि मी ऑपरेशनसाठी तयार आहे का असं त्यांनी मला विचारलं. मी हो असं उत्तर दिलं आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तेथे खूपच डॉक्टर, नर्स होते आणि माझं ऑपरेशन करायला सुरुवात झाली. ती छातीमध्ये जी काही गाठ होती ती गाठ पूर्णपणे काढून टाकणार होते. त्यामुळे तिथे आता छोटंसं होल देखील पडणार होतं, टाके वगैरे पडणार होते. मला फारच भीती वाटत होती की ती गाठ काढली तरीही याचं निदान कॅन्सरशी होऊ नये याचीच मला फार भीती वाटत होती. मी आता मात्र पूर्णपणे स्वामी समर्थांचा धावा करत होते की स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मला या संकटातून बाहेर काढा. मी वारंवार स्वामींचा धावा करत होते आणि स्वामींना मी मनातल्या मनात म्हणत होते की स्वामी, मी तुमचे 108 पारायण करेन, फक्त मला या आजारातून मुक्त करा. आणि शेवटी माझं ऑपरेशन झालं. मला बाहेर आणण्यात आलं. छातीला टाके पडले होते. मला 2 दिवस आता हलता येणार नव्हतं. मला हात देखील हलवायचा नव्हता. मी तशीच निश्चित पडून होते. असेच 2 दिवस गेले. छातीमध्ये दुखायचं आता कमी आलं होतं, परंतु टाके ओले असल्यामुळे थोडीशी हालचाल झाली की ते जाणवत होतं.
मी मग 2-3 दिवसांनी मला घरी सोडण्यात आलं आणि मी घरी गेले. खाण्यापिण्याची पथ्य वगैरे सर्व काही पाळली आणि मग माझे रिपोर्ट आठवड्याभराने येणार होते. मग 8 दिवस असेच गेले. मी बसून स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथांचे पारायण करत होती. कारण मी महाराजांना शब्द दिला होता की महाराज, मी तुमचे 108 पारायण करेन. मी दररोज एक पारायण करत होते आणि असेच 8 दिवस गेले. 8 दिवसांनंतर ज्या दिवशी रिपोर्ट येणार होता त्या दिवशी मिस्टरांना हॉस्पिटलमधून फोन आला की तुम्ही हॉस्पिटलला या, तुम्हाला जो काही रिपोर्ट आहे तो फोनवर सांगता येणार नाही. हे ऐकून मला तर भीती वाटायला लागली की नक्की काय झालं असेल. आणि मग मीही मिस्टरांच्या मागे लागले की मलाही हॉस्पिटलला यायचं आहे. परंतु मिस्टरांनी मला साफ नकार दिला आणि मला त्यांनी नेलेच नाही. मी घरीच थांबून त्यांची वाट पाहत होते. मिस्टर संध्याकाळी घरी आले. येताना त्यांच्या हातामध्ये रिपोर्टची पिशवी होती आणि मिस्टरांना मी विचारलं की काय झालं. तर मिस्टरांनी सांगितलं की तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. तुला कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे काहीही नाही. रक्ताची फक्त छोटीशी गाठ तुझ्या छातीमध्ये तयार झाली होती. फक्त ती गाठ काढून घेतली आहे आणि आता तुझ्या जीवाला कोणताच धोका नाही. तुला कोणताच रोग वगैरे झालेला नाही. तू मनामध्ये कोणतेच वाईट विचार आणू नकोस. आता तू पूर्णपणे ठीक आहेस. हे ऐकून मला तर अक्षरशः रडायलाच आलं. कारण आत्तापर्यंत माझ्या डोळ्यासमोर फक्त माझी मुलगी आणि माझा मुलगा एवढे दिसत होते. कारण आईविना कुठलंच मूल हे जगू शकत नाही आणि जरी ते जगलं तर त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. आई ही प्रत्येकालाच हवी असते आणि आईलाही तिची लेकरं हवी असतात. कुठलीच आई तिच्या मुलांपासून लांब राहू शकत नाही आणि मुलं देखील तिच्या आईपासून लांब राहू शकत नाहीत. आणि मला आता माझ्या लेकरांपासून कोणीच लांब करू शकणार नव्हतं. हा आनंदच माझ्या डोळ्यामध्ये मावत नव्हता. अक्षरशः तो अश्रूच्या रूपात बाहेर येत होता. मी लगेच पळत महाराजांकडे गेले आणि मी महाराजांना म्हटलं की महाराज, हा सर्व काही चमत्कार तुमचाच आहे. तुमच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जीवनदान मिळालेलं आहे. मी तुमची आजन्म सेवा करेन. मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. तर भक्तांनो, तेव्हापासून ते आत्तापर्यंत मला पुन्हा कधीच छातीचा त्रास झालेला नाही किंवा कधीच छातीमध्ये दुखलेलं नाही. मी अजूनही महाराजांची निरंतर सेवा करते. स्वामी महाराजांमुळेच आज मी आहे. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, माझा हा असा अनुभव होता. तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या संगीताताईंचा अनुभव अतिशय सुंदर असा होता. तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. धन्यवाद.